नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गावातले असे 5 व्यवसाय घेऊन आलेलो आहोत. तुम्ही गावातनी राहून 2 किंवा 3 लाख रुपये आहे का नाही इझिली छापू शकता तुम्ही गावात राहून. तर मित्रांनो, व्यवसाय असा आहे की तुम्ही आहे का नाही 2-3 लाख रुपये कंपल्सरी सांगत आहो. तुम्ही आहे का नाही जसा व्यवसाय वाढेल तसं तुम्ही मेहनत करसाल तसं तुमचं आहे का नाही प्रॉफिट वाढेल. तर मित्रांनो, जर चॅनलवर जर नवीन जर असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे का नाही असेच व्हिडिओ आणत राहतो या चॅनलवर. शेतकरी मित्रांना सपोर्ट करा. तर चला व्हिडिओकडे सुरू करूया. तर मित्रांनो, पहिला व्यवसाय आपला मशरूमचा. गावातनी बिन तुम्ही ऐकानी विकू शकता. ते गावातनी राहून आणि आसपासचे खेडे बिन आणि आसपास तालुका जे तुम्ही तालुक्यातनी ज्या राहतात त्या तालुक्यात बी तुम्ही विकू शकता. मशरूम असा व्यवसाय गावातनी राहून तुम्ही व्यवसाय करू शकता मित्रांनो. आणि त्याच्यासाठी जास्त मेंटेनन्स लागत नाही. तुम्ही ऐकानी 1-1.5 महिना त्याचा कोर्स करायचा, प्रॅक्टिस करायची, त्याचे ऑनलाईन क्लासेस घ्यायचे. जर तुम्हाला माहीत नसेल शेतकरी मित्रांना, तिथं ज्याच्यापाशी ज्यानं लावलं असेल त्याच्यापाशी जाऊन अनुभव घ्यायचा त्या गोष्टीचा. आणि तुम्ही आहे का नाही जाग्यावरून ती व्यवसाय करू शकता. एक पोट्टं लावलं की आहे का नाही ते दुकानात जाऊन आहे का नाही पोस्ट करू शकते तुमचा माल. म्हणजे मी तुम्हाला आहे का नाही पूर्ण सविस्तर नाही सांगलो, डायरेक्ट शॉर्टकट सांगलो. एक नंबर व्यवसाय आहे म्हणून. तर हे मशरूमचा व्यवसाय एक नंबर आहे. गावात बी तुम्ही आहे का नाही मार्केट बनवू शकता मशरूमची. काऊन की आहे का नाही प्रत्येक जण आहे का नाही मांस मच्छी खाणार नसते, कोणी मशरूम बी खाणारे असते. आणि प्रत्येकाला हप्त्यातून 2 हप्त्यातून आहे का नाही मशरूम खावा वाटते इच्छा असते, काऊन की मशरूममध्ये चांगलं प्रोटीन असते चांगलं. तर मित्रांनो, तुम्ही हे व्यवसाय करू शकता. माझ्यासाठी हे व्यवसाय बेस्ट आहे. तर चला मित्रांनो, दुसरा व्यवसाय सांगतो मी मित्रांनो. दुसरा व्यवसाय येते आपला रोपवाटिका. तर मित्रांनो, रोपवाटिका तुम्हाला असा व्यवसाय आहे की तुम्हाला आहे का नाही कुठे जायची गरज नाही. रोपवाटिका असा व्यवसाय आहे. तर तुम्ही घरी रोप तयार करून, असं नाही की तुम्हाला आहे का नाही 1 एकरची जागा पाहिजे, 3 एकरची पाहिजे, तसं काही नाही. कमी जागात बी तुम्ही रोपवाटिका करू शकता. फक्त मार्केटिंग आहे का नाही जोरात करावं लागेल तुम्हाला, की मापाशी रोप मिळू शकते बा म्हणून असं तुम्ही मार्केटिंग करा. आणि दुसरे तुम्ही असं पहिल्यांदा तुम्ही आहे का नाही स्वतःच्या वावरात नाही टाकलं चालते, दुसऱ्याचं रोप घेऊन बी तुम्ही विकू शकता. म्हणजे तिकडून आणायचं तुम्ही रोप आणि इकडे विकू शकता. फक्त आहे का नाही व्हॉट्सअपवर ग्रुप बनवायचे, इंटरनेटवर टाकायचं की इथं म्हणजे आपल्या इथं रोपवाटिका भेटते म्हणून. आसपासचे खेड्याच्याला सांगून द्यायचं, ग्रुप बनवायचे आसपासचे खेड्याचे. आणि गावात बी प्रत्येक शेतकरी पहिलं म्हणजे गावात बी आहे का नाही प्रत्येक शेतकरी रोप भाजीपाला लावतेच, त्याला बी रोप कामा पडतेच. तर मित्रांनो, जर तुम्ही हे व्यवसाय करसाल तर तुम्ही आहे का नाही हे पण व्यवसाय चांगला आहे. तर तुम्ही विचार करून बघा या व्यवसायासाठी. एक नंबर व्यवसाय. तर दुसरा विषय एक आहे की तुम्हाला स्वतः काही करावं लागत नाही, तुम्हाला जास्त करावं लागत नाही. 4 माणसं लावून करावं लागते हे कामं. काऊन की प्रॉफिट तसं आहे म्हणून तुम्ही 4 माणसं लावता. जर तुम्हाला हे व्यवसाय जर चांगला वाटला असेल, मला तर हे चांगला वाटतं व्यवसाय, तुम्ही हे करू शकता. तर मित्रांनो, चला तिसऱ्या व्यवसायाकडे वळूया. तिसरा व्यवसाय आपला दूध व्यवसाय. तर तिसरा व्यवसाय दूध व्यवसाय एक नंबर बिझनेस आहे. वाढून आहे का नाही लाखापर्यंत आहे का नाही करोडोला जाणारा बिझनेस आहे हे. वाढतीचा बिझनेस आहे दूध व्यवसाय म्हणजे. तर मित्रांनो, जर हे दूध व्यवसाय जर करता तुम्ही आहे का नाही, हे दूध व्यवसाय पण चांगला आहे. 2 म्हशी आणू शकता तुम्ही दुधाच्या, 5-5 लिटर दूध विकू शकता. हॉटेलावर जाऊन विकू शकता. काऊन की दूध डेअरीवर कधीच विकायचं नाही. दूध डेअरीवर दूध विकायचं नाही पहिल्यांदा व्यवसाय चालू केल्याच्या नंतर. तसं वाढता आहे का नाही तुम्ही आहे का नाही म्या यूट्यूबवर आहे आपल्या चॅनलवर व्हिडिओ बिन टाकलेले आहे दूध व्यवसायाचे, कोणचा नाही करायचा आणि कसा करायचा त्याचे बिन व्हिडिओ टाकलेले आहेत. तर हे व्यवसाय आहे का नाही दूध व्यवसाय बिन एक नंबर आहे. तुम्हाला जर दूध व्यवसाय करायचा असेल तर मला सांगा, मी त्याच्यावर पूर्ण व्हिडिओ टाकतो. मित्रांनो, 2 म्हशी आणायच्या, 2 म्हशी बांधायच्या आणि 2 म्हशीचं दूध काढायचं. 10-10 लिटर दूध निघते रोजचं एका म्हशीचं. तर ती एक तुम्ही विचार करा, जर 10 लिटर आहे का नाही 50 रुपयानं जर लिटर 50 रुपयानं लिटर जर खपलं तर तुम्ही कॅल्क्युलेटर मारून आहे का नाही हिशोब करू शकता. एक नंबर तुम्हाला आहे का नाही फायदा भेटते, म्हणजे फायदा भेटते. आणि हेच नाही मित्रांनो, 2 म्हशीपासून स्टार्ट नाही करायचं. म्हशी आहे का नाही कधी वाढवायच्या. तुम्हाला 2-3 लाख रुपये इझिली नाही भेटत, म्हणून मेहनत करावं लागते. मी पहिल्या स्टार्टिंगला सांगितलं की व्यवसाय आहे का नाही 0पासून स्टार्ट करायचा तर 1,00,000-2 लाखालोक तुमचा आहे का नाही बिंदास महिना पडू शकते. मित्रांनो, आता मी चौथा व्यवसाय सांगणार आहोत तुम्हाला. चौथा व्यवसाय एक नंबर व्यवसाय आहे. तर तुम्ही ते व्यवसाय पाहून घ्या. चौथा व्यवसाय आहे का नाही मित्रांनो, चौथा व्यवसाय आहे ते आपला कुक्कुटपालनचा. 0 मेंटेनन्स कुक्कुटपालन, सबसिडी भेटते तुम्हाला. एक नंबर सबसिडी भेटते मित्रांनो. जर व्यवसाय जर करसाल तुम्ही तर कुक्कुटपालनचा एक नंबर आहे. जाग्यावरून आहे का नाही तुम्हाला सांगतो 40-45 दिवसांनी आहे ना कोंबडी आहे का नाही इकाली येते. आणि तुम्ही बायलरचा जर व्यवसाय जर कसा म्हणजे बायलरच्या पेक्षा आहे का नाही गावरान कोंबडीचा व्यवसाय चांगला आहे. तर तुम्ही आहे का नाही 2 पैकी आहे नाही कुक्कुटपालनचा व्यवसाय आहे का नाही, बायलर नाही तर गावरानपैकी दोन्ही करू शकता तुम्ही. एक नंबर व्यवसाय आहे ते गावात नाही राहून. तर तुम्हाला आहे का नाही हे व्यवसाय आहे का नाही 1-2 लाख रुपये इझिली बी देऊ शकते हे बी व्यवसाय कुक्कुटपालनचा. तर मित्रांनो, 5वा व्यवसाय आहे ते आपला शेळीचा.
शेळीपालन आहे का नाही, तुम्ही मित्रांनो शेळीपालनचा सर्च मारा, सगळ्यात प्रॉफिट येते आपलं शेळीपालनमध्ये. प्रॉफिट आहे, आपल्या शेतीपेक्षा पण प्रॉफिट देणार असते शेळीपालन. तर मित्रांनो जर तुम्ही शेळीपालन जर आहे का नाही, जर व्यवसाय जर केला, एका बकरीपासून स्टार्ट करू शकता तुम्ही आणि 10 बकरीपासून स्टार्ट करू शकता तुम्ही. या व्यवसायावर आहे का नाही, मी तुम्हाला हे सांगत आहो की बुवा हे व्यवसाय फायदेशीर आहे, तुम्ही आहे का नाही लाखाने छापू शकता. मी व्यवसाय सांगू राहिलो, ते व्यवसायाचं पूर्ण डिटेल नाही सांगू राहिलो मित्रांनो. तुम्ही शेळीपालन मी म्हणतो तुम्ही शेळीपालनचा व्यवसाय करा, तुम्हाला आहे का नाही लाखाचा पैसा करून देते, म्हणजे 100% करून देते. तर एक नंबर आहे, कारण की एक बकरी 6 पिल्ले देते. विचार करा तुम्ही 10 बकरे जर असल्या तुमच्या, जर चांगल्या जर मोठ्या झाल्या, बोकडे जर झाले म्हणजे पाट असली तर पाटाच्या हिशोबाने असला बोकड्याच्या हिशोबाने बनते. तर तुम्हाला पैसे करणं आहे का नाही तुमच्या हाती आहे, ते कसे करावं लागते व्यवसायामधून. तर मला जर व्यवसाय जर करायचा असला तर मी आहे का नाही तुम्हाला सल्ला देईल, तर तुम्हाला सल्ला देतो बकरीचा व्यवसाय तुम्हाला एक नंबर व्यवसाय. शेळीपालन व्यवसाय करा, प्रॉफिट आहे का नाही अरमानच घ्या. तर गावातले हे 5 व्यवसाय आहे, तुम्ही करून आहे का नाही हे गावातनी प्रगती करू शकता. हे व्यवसाय करून फेल जाणारच नाही, पण माइंडेड करायचं, म्हणजे हुशारकीनं व्यवसाय करायचा, कोणाला विचारून करायचं, सगळ्या गोष्टी हे करायचं. तर आपल्या चॅनल नवीन असाल तर तुम्ही आहे का नाही चॅनलला सबस्क्राईब करा आणि एखाद्या शेतकरी मित्रांना आपला व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक कमेंट करू